नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक अतुल फिरके, गोसे वाणिज्य महाविद्यालय वर्धा. आज ई लर्निंग क्लासेसमध्ये बीकॉम फायनल इयरच्या 6व्या सत्राची आपण सुरुवात करत आहोत. मित्रांनो, जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्ध्याच्या सत्र 6 मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हा लोकांची 5व्या सेमिस्टरची MCQ एक्झाम विद्यापीठाची पार पडलेली आहे. होप करतोय की तुमचे पेपर चांगले गेलेले असतील आणि आता त्याच धर्तीवरती बीकॉमच्या अंतिम वर्षाच्या 6व्या सेमिस्टरची आपल्याला सुरुवात करायची आहे. फायनल इयरचं फायनल सत्र, 6वं सत्र. मित्रांनो, 6व्या सत्रामध्ये जो विषय मला अभ्यासासाठी हाताळायचा आहे तो आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग. मॅनेजमेंट अकाउंटिंग म्हणजे प्रबंधकीय लेखांकन. आज पहिला लेक्चर असल्या कारणानं या विषयाची आपण ओळख पटवून घेऊया. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने आपल्याला दिलेला सिलेबस काय आहे त्याची ओळख करून घेऊया. सिलेबस हा आपला नेहमीप्रमाणे 4 युनिटमध्ये 4 खंडामध्ये विभाजित केलेला आहे. 4ही युनिटला समान अंक आहेत. प्रत्येक युनिटला 20 मार्क दिलेले आहेत आणि 20 मार्क इंटरनल राहतील. म्हणजे प्रत्येकी 20 मार्क 4 युनिटचे, 80 मार्काची एक्झाम होईल आणि 20 मार्क इंटरनल असेसमेंटचे. या प्रकारे 100 मार्काचा हा विषय आला आहे. मॅनेजमेंट अकाउंटिंग म्हणजे प्रबंधकीय लेखांकन. 6व्या सेमिस्टर पर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये तुम्ही वित्तीय लेखांकन हा विषय हाताळला, फायनान्शियल अकाउंटिंग. नुकतंच पार पडलेला 5व्या सेमिस्टरमध्ये तुम्ही परिव्यय लेखांकन, कॉस्ट अकाउंटिंग हा विषय हाताळला. आणि परिव्यय लेखांकन सारखाच नव्यानं पहिल्यांदा ज्या विषयाची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे तो आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग, प्रबंधकीय लेखांकन. 4 युनिट मध्ये कुठले टॉपिक आहेत, पेपर पॅटर्न काय आहे याची प्राथमिक ओळख आपण आज करून घेऊया आणि तदनंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला टॉपिक सुरू करणार. मित्रांनो, थोडंसं व्हिडिओ बनवत असताना वेळेची कमी असल्या कारणानं आणि आपल्याला अभिप्रेत आहे की विद्यापीठ डिस्क्रिप्टिव्ह लेखी परीक्षा न घेता मोबाईल ऍप्लिकेशनच्या द्वारे ते लोक मल्टिपल चॉईस क्वेश्चन, बहुपर्यायी उत्तरांची आधारित परीक्षा घेऊन राहिलेले आहेत. हा अनुभव पाठीशी लक्षात घेता इथून पुढे आपण डिस्क्रिप्टिव्ह अभ्यासक्रमाचं, दीर्घोत्तरी अभ्यासक्रमाचा अभ्यास करण्याच्या सोबत सोबत बहुपर्यायी प्रश्नांचे उत्तर कसे लिहायचे, MCQ चे उत्तर कसे लिहायचे या अनुषंगाने सुद्धा अभ्यासक्रम आपण यावर्षी हाताळणार. पहिला युनिट मित्रांनो तुमचा आहे युनिट नंबर 1. प्रत्येक युनिटला किती मार्क आहेत? प्रत्येक युनिटला 20 मार्क आहेत. युनिट नंबर 1 20 मार्कांकरिता, युनिट नंबर 2 20 मार्कांकरिता, युनिट नंबर 3 20 मार्कांकरिता आणि युनिट नंबर 4 हा सुद्धा तुमचा 20 मार्कांसाठी आहे. युनिट नंबर 1 मध्ये विद्यार्थ्यांनी जो दिलेला सिलेबस आहे, ब्लॅकबोर्ड वरती दिलेले अक्षर कदाचित पूर्ण व्हिज्युअलाइज नसतील. या सगळ्या गोष्टी फक्त ऐकून घ्यायच्या, समजून घ्यायच्या आहेत. ऑडिओ आणि व्हिडिओ लेक्चर साठी फक्त तुम्हाला हा पार्ट कन्सिडर करायचा आहे. तदनंतर तुम्हाला या सिलेबसचं आणि या थेअरीचं PDF नोट्स तुमच्या क्लासच्या गुगल फॉर्म मध्ये मी पाठवणार आहे. आज आपण पहिला पाहतोय पहिला युनिट, ज्यामध्ये तुम्हाला दिलेले आहे मॅनेजमेंट अकाउंटिंगची ओळख, इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट अकाउंटिंग. आणि या युनिटमध्ये एक न्यूमेरिकल टॉपिक तुम्हाला दिलेला आहे, ब्रेक इव्हन पॉइंट. BEP चा जो अर्थ असतो तो असतो ब्रेक इव्हन पॉइंट. मित्रांनो, या खंडामध्ये आपल्याला काय अभ्यास करायचा आहे? मॅनेजमेंट अकाउंटिंग म्हणजे काय, म्हणजे प्रबंधकीय लेखांकनाची ओळख, प्रबंधकीय लेखांकन मॅनेजमेंट अकाउंटिंगचे उद्देश काय, मॅनेजमेंट अकाउंटिंगचे फायदे काय आहेत, ऍडव्हान्टेजेस ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग अँड डिफरन्स बिटवीन कॉस्ट अकाउंट अँड मॅनेजमेंट अकाउंट. वित्तीय लेखांकनाच्या व्यतिरिक्त जे 5व्या सेमिस्टरमध्ये आपण अभ्यासलं आहे ते कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे परिव्यय लेखांकन आणि प्रबंधकीय लेखांकन, कॉस्ट अकाउंट आणि मॅनेजमेंट अकाउंट यातला फरक काय हे आपल्या युनिट नंबर 1 मध्ये पाहायचं आहे. आणि न्यूमेरिकल क्वेश्चनसाठी, अंकगणितासाठी जो महत्वाचा टॉपिक तुम्हाला दिलेला आहे तो आहे BEP. त्याचा अब्रिव्हिएटेड फॉर्म असतो ब्रेक इव्हन पॉइंट, समविच्छेदन बिंदू. BEP चं कॅल्क्युलेशन करायचं आहे.
त्याच्याशी निगडीत संबंधित टर्मिनॉलॉजी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आणि ब्रेक इव्हन पॉइंट हा निर्णय प्रणालीसाठी, डिसिजन मेकिंगसाठी आपल्याला उपयोगी आणायचा असतो. युनिट नंबर 2, ज्यामध्ये चॅप्टर नंबर 2 तुम्हाला अभ्यासायचा आहे, त्याचं नाव आहे बजेट अँड बजेटरी कंट्रोल. याला आपण म्हणतो अंदाजपत्रक आणि अंदाजपत्रकाचे नियोजन. अंदाजपत्रकाचं नियोजन म्हणजे बजेट प्रिपरेशन करणे आणि अंदाजपत्रकाचं नियंत्रण म्हणजे बजेटरी कंट्रोल. अंदाजपत्रक साधारण आहे, साहजिक आहे. आगामी वर्षाचं, येणाऱ्या वर्षासाठी, वर्ष असेल, 6 महिने असतील, 3 महिने असतील, कालखंड शॉर्ट टर्म पासून तर लॉंग टर्म पर्यंत राहू शकतो, अल्पमुदत पासून तर बहुमुदतीपर्यंत राहू शकतो, दीर्घकालीन मुदत राहू शकतो. दीर्घकालीन बजेटही बनतात आणि अल्पकालीन बजेट सुद्धा बनतात. तर बजेट प्रिपेअर करायचे आहेत. या युनिटमध्ये बजेट म्हणजे काय, बजेटरी कंट्रोल म्हणजे काय, अंदाजपत्रक कसे बनवायचे, अंदाजपत्रकांचे विविध प्रकार काय आहेत, त्याला आपण म्हणतो टाइप्स ऑफ बजेट, अंदाजपत्रकाचं कंट्रोल कसं करायचं आहे, नियंत्रण कसं करायचं आहे, ते बजेटरी कंट्रोल. आणि अंकगणितासाठी आपल्याला स्पेसिफिक 2 पद्धती दिलेल्या आहेत. वेगवेगळ्या पद्धतीपैकी प्रिपरेशन ऑफ फ्लेक्झिबल बजेट आणि दुसरा जो प्रकार आपल्याला अंकगणितासाठी घ्यायचा आहे तो आहे प्रिपरेशन ऑफ कॅश बजेट. अंदाजपत्रकाचे टाइप्स जर का आपण बघितले, 3 आधारावरती याचं वर्गीकरण केलं जातं आणि बॉटम लेवलला जर का आपण बघितलं तर 10 ते 13 प्रकारचे अंदाजपत्रक बनवल्या जातात. हा विषय पहिल्यांदा हाताळत असल्या कारणानं आपल्याला फक्त 2 अंदाजपत्रक बनवण्यासाठी दिलेले आहेत विद्यापीठाने. अंदाजपत्रकामध्ये फ्लेक्झिबल बजेट आपल्याला बनवायचं आहे आणि अंदाजपत्रकामध्ये कॅश बजेट बनवायचे आहे. याचे अंकगणित आपल्याला युनिट नंबर 2 मध्ये पाहायचे. त्यानंतर युनिट नंबर 3 अनुपात विश्लेषण, ज्याला आपण म्हणतो रेशिओ अनालिसिस. अनुपात विश्लेषण मध्ये रेशिओ अनालिसिस मध्ये मॅथमेटिकल फॉर्म्युला आपल्याला लावायचा आहे, 1 अंक भागिले दुसरा अंक, a डिवायडेड बाय b. रेशिओ अनालिसिस या चॅप्टर मध्ये सुद्धा रेशिओ अनालिसिस म्हणजे काय, अनुपात विश्लेषणाची ओळख, रेशिओ अनालिसिसचे प्रकार किती आहेत, टाइप्स ऑफ रेशिओ, वर्गीकरण करत असताना याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं, म्हणजे काढलेल्या रेशिओला ताळेबंदाची विवेचन करत असताना, त्याचं अनालिसिस करत असताना, चिकित्सक अभ्यास करत असताना याचा संदर्भ कसा लावायचा आणि त्यावरनं काय संदर्भ काढायचे आणि त्यावरनं निष्कर्ष कसा काढायचा, या प्रकारची ओळख आपल्याला रेशिओ अनालिसिस मध्ये आहे. रेशिओ अनालिसिस मध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी निगडीत रेशिओ, ज्याला आपण लाभालाभ लेखा म्हणतो, ताळेबंदाशी निगडीत रेशिओ आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. आणि आपल्या सिलेबसमध्ये क्लिअर कट मेथडॉलॉजी दिलेले आहेत कुठले रेशिओ आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत, ज्यामध्ये करंट रेशिओ, क्विक रेशिओ, डेटर्स टर्नओव्हर रेशिओ, स्टॉक टर्नओव्हर रेशिओ, वर्किंग कॅपिटल रेशिओ, ह्या प्रकारचं रेशिओचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. प्रॉफिटेबिलिटी रेशिओ मध्ये ग्रॉस प्रॉफिट रेशिओ, नेट प्रॉफिट रेशिओ आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आणि सर्वात शेवटचं ईपीएस, ज्याला आपण म्हणतो अर्निंग पर शेअर, हे रेशिओ आपल्याला हाताळायचे आहेत. हे शब्द आपल्याला नवीन आहेत म्हणून ह्या शब्दांचा डिटेल सिलेबस पीडीएफ फॉर्म मध्ये तुम्हाला क्लासरूमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मी पाठवतोय. त्यानंतर सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा टॉपिक आहे फंड फ्लो अनालिसिस, फंड फ्लो स्टेटमेंट किंवा फंड फ्लो अनालिसिस सुद्धा त्याला म्हटलं जातं. फंड फ्लो अनालिसिस म्हणजे याला म्हटलं जातं आपण निधी प्रवाह विश्लेषण. या टॉपिकला मराठीमध्ये आपण म्हणतो निधी प्रवाह विश्लेषण. यातलीच एक पद्धत, यातलाच एक मेथड आपण बिझनेस फायनान्स मध्ये 6व्या सेमिस्टर मध्ये पाहणार आहोत, रोख प्रवाह विश्लेषण. त्याला म्हणतो आपण कॅश फ्लो स्टेटमेंट. कॅश फ्लो स्टेटमेंट, रोख प्रवाह विश्लेषण आपण बिझनेस फायनान्स या सब्जेक्टमध्ये विषयामध्ये शिकणार आहोत. तर निधी प्रवाह विश्लेषण, फंड फ्लो स्टेटमेंट आपल्याला युनिट नंबर 4 मध्ये प्रबंधकीय लेखांकन मध्ये शिकवायचं. निधी म्हणजे काय, निधी आणि रोख मधला फरक काय आहे, निधी प्रवाह विश्लेषण म्हणजे फंड फ्लो स्टेटमेंट आणि कॅश फ्लो स्टेटमेंट यातला फरक काय आहे, ह्या गोष्टी थेअरीमध्ये आपल्याला ओळख पटवून घ्यायच्या आहेत. आणि अंकगणितासाठी
प्रिपरेशन ऑफ फंड फ्लो स्टेटमेंट हे आपल्याला शिकायचं आहे. त्यासाठी 3 शेड्यूल आपल्याला बनवायचे असतात. पहिला बनवायचा असतो शेड्यूल ऑफ चेंज इन वर्किंग कॅपिटल. दुसरं बनवायचं असतं प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, ज्यामध्ये प्रॉफिट फ्रॉम ऑपरेशन, फंड फ्रॉम ऑपरेशन आपल्याला मिळेल. आणि सर्वात शेवटची स्टेटमेंट विवरण बॅलन्स शीट सारखं बनवायचं असतं, त्याचं नाव आहे फंड फ्लो स्टेटमेंट. फायनान्शियल अकाउंट बनल्यानंतर, बॅलन्स शीट झाल्यानंतर 2 वर्षाचा जेव्हा तुलनात्मक अभ्यास करायचा असतो, वर्ष 2021 आणि गत वर्ष 2020, सलग 2 वर्षांची जर का तुलना करायची असली की त्या 2 वर्षांमध्ये आपली आर्थिक दळणघळण कशी झालेली आहे, या तुलनात्मक अभ्यासाकरिता आपण फंड फ्लो स्टेटमेंट आणि कॅश फ्लो स्टेटमेंट या माध्यमांचा उपयोग करतो. या 4 युनिटच्या आधारावरती आपण गृहीत धरायचं की डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आहे, तर पेपर पॅटर्न कसा राहणार. मित्रांनो, पेपर पॅटर्न कॉस्ट अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग जो होता तशाच पद्धतीचा पेपर पॅटर्न तुमचा मॅनेजमेंट अकाउंटिंग या विषयाचा राहणार आहे. प्रश्न क्रमांक 1 16 मार्काचा युनिट नंबर 1 वरती, प्रश्न क्रमांक 2 16 मार्काचा युनिट नंबर 2 वरचा, प्रश्न क्रमांक 3 16 मार्काचा युनिट नंबर 3 वरती राहिलाय आणि प्रश्न क्रमांक 4 16 मार्काचा युनिट नंबर 4 वरती राहिलाय. म्हणजे पहिले 4 प्रश्न प्रत्येकी युनिट नंबर 1, युनिट नंबर 2, युनिट नंबर 3 आणि युनिट नंबर 4 या प्रकारे अनुक्रमाने राहतील 16 मार्काकरिता. प्रत्येक 4 प्रश्नांचं स्वरूप सारखं राहतं. बहुपर्यायी प्रश्न दिलेले ऑप्शन दिलेले राहतील. प्रश्न क्रमांक 1A थेरी करता राहिला, ज्यामध्ये त्या युनिटची थेरीचा 8 मार्काचा प्रश्न विचारला राहिला. 8 मार्काची थेरी, 8 मार्काचं अंकगणित हा सेट तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, किंवा चॉईस मध्ये ऑर मध्ये ज्यांना थेरी सॉल्व्ह करायची नाही आहे आणि ज्यांना गणितामध्ये 16 पैकी 16 पूर्ण अंक घ्यायचे आहेत त्यांच्याकरिता लॉंग आन्सर क्वेश्चन 16 मार्काचं घ्यायचं आहे युनिट नंबर 1 मधलं. आता युनिट आणि सिलेबसचा ताळमेळ जर का घेतला तर हा युनिटचा प्रश्न कशाचा राहणार आहे, ब्रेक इव्हन पॉइंटचा. दुसरा प्रश्न कशावरती राहणार आहे, दुसरा प्रश्न बजेटवरती राहिला. तिसरा प्रश्न कोणत्या टॉपिकचा राहणार आहे, रेशिओ अनालिसिसचा राहणार आहे. आणि सर्वात शेवटचा चौथा प्रश्न कशावरती राहणार आहे, फंड फ्लो स्टेटमेंटचा राहणार आहे. पहिला प्रश्न ब्रेक इव्हन अनालिसिसची 8 मार्काची थेरी, ब्रेक इव्हन अनालिसिसचा 8 मार्काचं छोटं गणित, किंवा एक लॉंग आन्सर गणित 16 मार्काचं बीपी वरती. दुसरा प्रश्न त्याच प्रकारे 8ची थेरी, 8चं गणित, किंवा दीर्घोत्तरी 16 मार्काचं गणित बजेटच्या पद्धतीचं राहिलं. आता साहजिक आहे, एक गणित फ्लेक्झिबल बजेटचं राहिलाय, एक गणित कॅश बजेटचं राहिलाय. फ्लेक्झिबल बजेट जर का 8 मार्काला आला तर कॅश बजेट 16 मार्काला राहिलाय, आणि कॅश बजेट जर का 8 मार्कांसाठी आलं तर फ्लेक्झिबल बजेट 16 मार्कांसाठी राहिलाय. आपल्याला दोन्ही पद्धतीचा सराव करायचा. तिसरी प्रश्न हा तिसऱ्या युनिटचा रेशिओ अनालिसिस राहिलाय, 8 मार्काची थेरी, किंवा 8 मार्काचं छोटं गणित, किंवा लॉंग आन्सर मध्ये मोठ्या टाईपचं गणित ज्यामध्ये रेशिओ 4 राहतील. साधारण 8 मार्काच्या गणिताला 2 ते 3 रेशिओ विचारतात आणि 16 मार्काच्या गणिताला 4 ते 5 रेशिओ विचारल्या जातात. बॅलन्स शीटचा डाटा दिलेला राहतो, त्याची स्टेटमेंट बनवायची असते आणि स्टेटमेंट वरनं गणिताचे सूत्र वापरून आपल्याला रेशिओ कॅल्क्युलेट करायचे. चौथा प्रश्न चौथ्या युनिटचा म्हणजे फंड फ्लो स्टेटमेंटच्या आधारावरती फंड फ्लो स्टेटमेंटचं 8 मार्काची थेरी आणि फंड फ्लो स्टेटमेंटचं छोटा 8 मार्काचं गणित, हा संच आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे ए आणि ब चा, किंवा लॉंग आन्सर क्वेश्चन ज्यामध्ये तिन्ही विवरण विचारल्या जातील, शेड्यूल ऑफ चेंज इन वर्किंग कॅपिटल, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट आणि फंड फ्लो स्टेटमेंट. लॉंग आन्सर क्वेश्चन मध्ये समायोजना जास्त राहतील, शॉर्ट आन्सर क्वेश्चन मध्ये समायोजन कमी राहतील फंड फ्लो स्टेटमेंटचा. या प्रकारे 16 मार्काचा एक युनिट, या प्रकारे 4 प्रश्नावरती 64 मार्क तुमचे ऑप्शन सोबत झाले. सर्वात शेवटचा कंपल्सरी क्वेश्चन राहिला क्वेश्चन नंबर 5 विदाउट एनी चॉईस. इथं कुठलाही ऑप्शन दिलेला राहणार नाही. पहिला प्रश्न पहिल्या युनिटचा, दुसरा प्रश्न दुसऱ्या युनिटचा, तिसरा प्रश्न तिसऱ्या युनिटचा आणि चौथा प्रश्न चौथ्या युनिटचा. पहिला प्रश्न बीईपी वरती, दुसरा प्रश्न बजेट वरती, तिसरा प्रश्न रेशिओ अनालिसिसचा आणि सर्वात शेवटचा प्रश्न फंड फ्लो स्टेटमेंट वरती. छोटे छोटे गणित दिलेले राहतील 4 मार्काकरिता. आता मित्रांनो, पुढच्या व्हिडिओपासून आपण पहिलं टॉपिक सुरू करत आहोत, मॅनेजमेंट अकाउंटिंगची ओळख. मॅनेजमेंट अकाउंटिंग म्हणजे काय, मॅनेजमेंट अकाउंटिंगचा उद्देश काय, त्याचे फायदे काय आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग मधला फरक काय,
हा व्हिडिओ आपण पुढच्या लेक्चरमध्ये कन्सिडर करणार. थँक्यू. धन्यवाद.